नमस्कार. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण आंध्र प्रदेशमधील लेपाक्षी मंदिराबद्दल माहिती जाणून घेतली होती आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेपाक्षी मंदिरापासूनच 5 मिनिटेच अंतरावर असलेल्या जटायू थीम पार्कबद्दल माहिती पाहणार आहोत. लेपाक्षी येथील जटायू थीम पार्क हे रामायणातील ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भांसाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण लेपाक्षी मंदिराच्या अगदी जवळ आहे. या पार्कचे मुख्य आकर्षण म्हणजे एका विशाल खडकावर बसवलेली जटायूची भव्य मूर्ती. पौराणिक कथेनुसार रावणाने सीतेचे हरण करून नेत असताना जटायूने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला होता. या युद्धात जखमी होऊन जटायू याच ठिकाणी पडला होता असे मानले जाते. श्रीरामांनी जटायूला तिथेच मोक्ष मिळवून दिला. ही घटना ज्या ठिकाणी घडली तेथेच आज हे थीम पार्क आहे. पार्कपर्यंत पोहोचण्यासाठी काही पायऱ्या चढाव्या लागतात. जटायूच्या मूर्तीची रचना अशा प्रकारे केली आहे की जणू काही जटायू आकाशाकडे पाहत मदतीची प्रतीक्षा करत आहे. हा पार्क एका छोट्या टेकडीवर वसलेला आहे, जेथून आसपासच्या परिसराचे आणि लेपाक्षी मंदिराचे सुंदर दृश्य दिसते. सूर्यास्ताच्या वेळी या ठिकाणचे फोटो अतिशय सुंदर येतात. जटायूच्या मूर्तीवरून सूर्य मावळताना पाहणे हा एक सुखद अनुभव असतो. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता हे जेव्हा वनवासात गेले होते तेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते. तेव्हा माता सीतेला वाचवण्यासाठी पक्षी जटायू यांनी रावणाशी युद्ध केलं होतं. त्या युद्धात पक्षी जटायू हे जखमी होऊन इथे पडले होते. तेव्हा प्रभू रामांनी जटायूला आवाज देण्यासाठी ले पक्षी असे संबोधले होते. तर ले पक्षी हा एक तमिळ शब्द आहे. ले पक्षी याचा मराठीमध्ये असा अर्थ होतो की ए पक्षी उठ, आणि त्याचा इंग्लिशमध्ये असा अर्थ होतो की राईज बर्ड. तर त्यामुळेच ह्या ठिकाणाला लेपाक्षी असे संबोधले जाते. लेपाक्षी मंदिरापासूनच अवघ्या 5 मिनिटावर असणाऱ्या पार्कमध्ये एक नंदीची भव्य मूर्ती आहे. या मूर्तीचे मुख्य आकर्षण म्हणजे ही नंदीची मूर्ती भारतातील सर्वात मोठ्या एकाच दगडात कोरलेल्या नंदींपैकी एक आहे. भाविक आणि इतिहासप्रेमींसाठी लेपाक्षी हे एक उत्तम ठिकाण आहे. या मंदिराच्या परिसरात खूप मोठे हॉटेल्स नाहीत, त्यामुळे सोबत थोडं पाणी आणि स्नॅक्स ठेवणे सोयीचे ठरते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.